चला आपण बघूया 23 जुलैला मार्केट मध्ये कुठल्या साईडला ट्रेड घ्यायचा आहे बघा. आपण बघितलेला 22 तारखेला बाईंग साईडचा ट्रेड बघितला होता, पण मार्केट ओपन झालेले 25,182ला स्टार्टिंगला वर ओपन झालेले आहे. नंतर मार्केट दिवसभर म्हणजे साधारणतः 11 वाजेपर्यंत खाली राहिलं, खाली गेलं. नंतर थोडं वर करून जास्त वर नाही गेलं, पण सर्वात जास्त मार्केटमध्ये टाईम डिके असल्यामुळं ऑप्शनचे प्रीमियम पण जास्त वाढत नव्हते. तर चला बघूया आपण 23 जुलैला मार्केट कसं वर्क करणार आहे. तर बघा, आज मार्केट 22 जुलैला 25,060ला क्लोज झालेले आहे. जर समजा मार्केट 23 जुलैला 25,000ला ओपन झालं समजा, तर मार्केट 3 मिनिटाची कॅन्डल जर ग्रीन असेल तर कॉल साईड एक ट्रेड बनू शकतो. तेही किती वाजेपर्यंत? साधारणतः 9:30 वाजेपर्यंत, 9:30-35 जर 3 मिनिटाची ग्रीन कॅन्डल जर झाली, 1-2 जर ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला कॉल साईडला एक ट्रेड बनू शकतो. तो कुठपर्यंत? 25,200पर्यंत. जर समजा 25,000ला मार्केट ओपन झालं, 25,060पर्यंत, थोडे 10-20 पॉईंट वरती खाली जर रेड कॅन्डलची कॅन्डल बनली, रेड कॅन्डल 3 मिनिटाची, तर आपण साधारणतः 3 मिनिटाच्या रेड कॅन्डलमध्ये आपण एंट्री घ्यायची. कुठलं? पहिली रेड आणि दुसरी रेड. दुसऱ्या रेडला आपण पुढ साईडला एंट्री घ्यायची. कितीपर्यंत? 9:30-35 मिनिटापर्यंत, 30 किंवा 35 मिनिटापर्यंत. नंतर आपण एक्झिट होऊ